दिव्यांगाचा समारोप आहे. म्हणजे 7ला आम्ही पैदल निघतो उद्यापासून. 14 पर्यंत आम्ही सगळ्याच्या आपल्या वाटप लावतो. मी 14 पर्यंत त्याचं दिव्यांगाची बैठक लावून काढतो. माझं ऐकून घ्या. माझं लढाई सरकार सोबत आहे की तुमच्यावर येऊ नये एवढी विनंती आहे. आता आम्ही तिथून हृदयात कलेक्ट करतो. हे 14 नाही मान्य आहे, पण हे इतके प्रकरण प्रवृत्तीत नाही राहिले पाहिजे ना. जर तो दिव्यांगाचा जो कोण उत्पन्नाच्या एकूण उत्पन्नाच्या 5% तो काय करतोय, एकूण उत्पन्नाच्या 5% खर्च करतच नाही. तो सर्व आपला आस्थापना खर्च करून करतो. आस्थापना सगळं खर्च करून 5% करतो आणि ते दिव्यांगासाठी करतो. तुम्हाला मागे मी सांगितलं, मागे तुम्ही सांगितलं, तुम्ही म्हणा मी लगेच बैठक घेतो आणि त्याचं सगळं प्रकरण निकाली. वेळ नाही म्हणते. आता कायदा काय आहे, तुम्ही अपंगासाठी तुम्हाला वेळ नसेल आणि तो काम करत नसेल तर मग आम्हालाच कायदा हाती घ्यावं लागेल. चांगलं नाही आहे. तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे. अहो तुमची पण तो साला शिवा ऐकत नाही. त्याला मारायला जाऊ का मी? काय अपेक्षा आहे? तुम्ही अधिक गुन्हा दाखल करून देऊ पाहिजे. इच्छा आहे. हे चुकीचं आहे का नाही? कलेक्टर तुम्ही सांगा. तुमचा नगरपालिकेचा सीओ या आस्थापनाचा खर्च करून 5% खर्च करत असेल आणि कायदा जर पूर्ण उत्पन्नाच्या 5% खर्च करा असं म्हणत असेल आणि तरी तो ऐकत नसेल, 10 आंदोलन करून, तर काय करायचं आम्ही? म्हणजे मीटिंगचा विषयच नाही. अहो कायदा काय म्हणतोय? तुम्ही एक पत्र लिहा का त्या एकूण उत्पन्नाच्या 5% खर्च करावं लागतं. त्याच्यासाठी काय मीटिंग घ्यायची आहे? त्याला फोन करून पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये तुम्ही GR वाचा. मी तुम्हाला GR पाठवतो. एकूण उत्पन्नाच्या 5% हे दिव्यांगासाठी खर्च करावं लागतं. एकूण उत्पन्नाच्या 10% महिला बाल कल्याणासाठी खर्च करावं लागतं आणि एकूण उत्पन्न, तुम्ही सीओ होते, तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. तुम्ही नका करू. आम्ही तुम्हाला विनंती करत नाही आणि तो आमचा धंदा नाही. तुम्हाला आम्ही हे सांगण्याचं काम करतोय. 14 पर्यंत झालं तर उचित आहे, नाहीतर एक संघर्ष तुमच्यासोबत आहे. ठीक आहे? हा.